रोज सकाळी तुम्ही बेडवरती झोपल्या पण हे करू शकतात. आता भरपूर लोकांना खाली बसता येत नाही, तर त्यांना खुर्चीवर कशी स्ट्रेचिंग करायची ते पण दाखवतो. चला, मॉर्निंग फ्लेक्सिबिलिटीसाठी आपण करणार आहोत काही आसन आहेत, काही स्ट्रेचिंग. फर्स्ट मध्ये करणार आहोत ताडासन. दोन्ही हात इंटरलॉक करायचे आहेत. दोन्ही पायांमध्ये तुमचं बॅलन्स होईल इतकं अंतर घ्या, किंवा मग दोन्ही पाय जॉईन करा. आणि नसेल दोन्ही होत तर सपोर्ट घ्या. दोन्ही हात इंटरलॉक, दोन्ही हात फिरून घ्यायचे, सावकाश डोक्यावर घ्यायचे आणि श्वास घेत दोन्ही हात वरती ओढायचे जास्तीत जास्त. त्यानंतर टाचा सावकाश वरती घेऊन जायचे. नजर समोर ठेवायची एका केंद्रबिंदूवरती. जास्तीत जास्त वरती ओढायचे स्वतःला. पोट आतमध्ये, बटक्स टाईट, पेल्विक टिल्ट करायचंय खालच्या बाजूला. सकाळी सकाळी उठल्यानंतर करायचंय, ज्याच्यामुळे तुमचा आळस हा निघून जाईल. थोडा वेळ होल्ड, रिलॅक्स. अदर साइड चेंज करायचं इंटरलॉक. परत एकदा वरती, सावकाश वरती पाय उचलायचे, बटक्स टाईट, पोट आतमध्ये, दोन्ही हात कानाच्या पाठीमागे घेऊन जायचा प्रयत्न, जास्तीत जास्त वर ओढायचं. सावकाश खाली, रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर, 1 ते 1.5 फीट. उजवा हात वर घेऊन जायचा, डावा हात खाली स्लाइड करत, ह्या प्रकारे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही पायांमध्ये 3.5 फीट डिस्टन्स. दोन्ही हात खांद्याला समांतर. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत खाली जायचं, ह्या प्रकारे. वरती बघायचंय आणि जास्तीत जास्त बॉडी वळवायचा प्रयत्न करायचा. उजव्या बाजूने डाव्या बाजूकडे वळवायचंय पूर्णपणे धड. गुडघे ताठ राहणार आहेत. थोडा वेळ होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वर यायचंय दुसऱ्या बाजूने सेम. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वरती यायचं. डॉग पोज करणार आहोत. आधी गुडघ्यांवरती बसायचंय. दोन्ही हात खाली ह्या प्रकारे एकदम हाताचे बोट पूर्णपणे स्प्रेड करून घ्यायचे चांगले. हातांच्या बोटांमध्ये जास्त अंतर घ्यायचं, जास्तीत जास्त. दोन्ही गुडघे वरती उचलायचे, ताठ करायचे गुडघे. दोन्ही हात ताठ, कोपर ताठ ठेवायचे आणि मान जास्तीत जास्त खाली घेऊन जायचा प्रयत्न. बटक्स वरती उचलायचे. दोन्ही बाजूने साईड चांगली वरती उचलून घ्यायची, साईड ट्रंक. जास्तीत जास्त डोकं जमिनीकडे घेऊन जायचा प्रयत्न. हात सटकत असेल तर मॅट पकडायची आहे. एक्झेल, हेड डाऊन. एक्झेल, एक्झेल, एक्झेल. तुम्ही एक्झेल करत कोणतीही क्रिया केली तर तुम्हाला जास्तीत जास्त बेनिफिट भेटेल. हे तुम्ही 1 मिनिट 3 मिनिटापर्यंत करू शकतात. सावकाश गुडघ्यांवरती यायचं. आता भरपूर लोकांना खाली बसता येत नाही, तर त्यांना खुर्चीवर कशी स्ट्रेचिंग करायची ते पण दाखवतो. चला, दोन्ही पायांमध्ये एवढं अंतर घ्या. दोन्ही हात वर आणि खाली घेऊन जायचे. आता डावा हात वर या प्रकारे खाली आणायचं. 10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जास्तीत जास्त वर हात घेऊन जायचे. दुसऱ्या बाजूने 1 2 3 4
5 6 7 8 9 10. रिलॅक्स. उजवा पाय फोल्ड करून वरती घ्यायचा आणि गुडघा प्रेस करायचा. खाली प्रेस करायचं जास्तीत जास्त. 1 2 3 4 5. सोडायचं. दुसऱ्या बाजूने गुडघा जास्तीत जास्त खाली प्रेस करायचा. आपण जमिनीवर करतो तेव्हा आपल्याला इथं खाली क्रायटेरिया लागतो, पण इथं जर केलं तर इथं आपल्याला काही क्रायटेरिया नाहीये, त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त खाली प्रेस करू शकतो. 8 9 10. दोन्ही हात वरती उचलायचे, खाली जायचं. 1. ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी थोडं टेक केअर. 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या बाजूने सेम. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूहळू तुम्हाला चेअरवरचे सूर्यनमस्कार पण दाखवेल, जसा टाइम भेटेल तसा. सर्वांनाच, युट्यूब वाल्यांना पण आणि तुम्हाला. चला ट्विस्टिंग करूयात. ज्यांना शक्य त्यांनी चेअरचा हा पाय पकडायचा प्रयत्न करायचा आहे किंवा मग गुडघ्यावरती हात ठेवला तरी चालेल. आणि जास्तीत जास्त पाठीमागे हात ठेवायचा आहे. श्वास घेऊन श्वास सोडत वळायचं जास्तीत जास्त. दुसऱ्या बाजूने 3 वेळा करूया. 2 2 3 3. रिलॅक्स. गुडघ्यांसाठी करायचं. दोन्ही पाय हा या प्रकारे जोडून घ्यायचे, वरती घेऊन जायचे, बोट स्वतःकडे, खाली. 2 3 4 5. रिलॅक्स. टोस साठी टोस स्वतःकडे ओढायचे, या प्रकारे खाली टेकवायचे, जास्तीत जास्त स्वतःकडे ओढायचे. 2 3 4 5. तर टाचावरती उचलणार आहोत. 1 2 3 4 5. रिलॅक्स. चेअरला या प्रकारे ठेवायचे आणि उजवा पाय त्याच्यावरती ठेवायचा. दोन्ही हात वर करायचे, दोन्ही हात चेअर पकडायचा प्रयत्न. मान सरळ, पाठ सरळ ठेवायची. फक्त खाली जायचंय. जो काही ताण येतोय तो फील करायचा. हार्मस्ट्रिंग मसल वरती पूर्णपणे ताण येईल. पाठ सरळ, मान समोर, बोट स्वतःकडे पायाची. थांबायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या बाजूला सेम. दोन्ही हात वर, श्वास सोडत खाली, पाठ सरळ. फक्त जो ताण येतो तो फील करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता थोडस 5 वेळा एक्सरसाइज सारखं करूयात, जेणेकरून थोडस अजून जास्त स्ट्रेच भेटेल. 1 2 3 4 5. दुसऱ्या बाजू 1 2 3 4 5.
आता ज्यांना शक्य आहे त्यांनी ह्या प्रकारे पाय ठेवायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, नाहीतर मग जे आता आपण केलं तेच करायचं. एक पाय ठेवून केलं ते करायचा प्रयत्न करा, नाही तर 1 2 3 4 5. दुसऱ्या बाजूने सेम. हे आपल्याला जमिनीवरती करायचं हळूहळू. 1 2 3 4 5. सावकाश वरती. हाताचा नमस्कार करायचा. मॅटच्या समोरच्या बाजूला यायचंय. दीर्घ श्वास घ्यायचा. दीर्घ श्वास सोडायचा. श्वास घेत दोन्ही हात वर, थोडंसं पाठीमागे जायचंय. श्वास सोडत खाली. डावा पाय पाठीमागे, मान जास्तीत जास्त वर. उजवा पाय पाठीमागे घेऊन जायचंय. पर्वतासन ह्या प्रकारे डॉग पोस्ट पण बोलतो आपण याला. आता गुडघे, छाती आणि हनुवटी किंवा कपाळ हे टेकवण्याचा प्रयत्न. दोन्ही पाय जुळून घ्यायचे पाठीमागे. भुजंग आसन करणार आहोत. लोअर बॅक वरती प्रेशर येईल. मान पाठीमागे, दोन्ही पाय जुळून पर्वतासन मध्ये यायचंय. परत डावा पाय पुढे घेऊन यायचाय. मान वरती, पायाची बोटं मागे पॉइंटेड. दोन्ही पाय जुळून घ्यायचे. श्वास घे, दोन्ही हात वर आणि नमस्कार. हेच आता काउंटिंगने करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. लास्ट वन करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये थोडंसं डिस्टन्स घ्यायचं. खांद्याने इतकं दोन्ही हात वरती इंटरलॉक करायचे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत खाली जायचंय. उत्तान आसन मध्ये थांबायचंय. जे काही श्वासांची गती जास्त झाली ती कमी होईल. नी स्ट्रेट. श्वास घेत वर. रिलॅक्स. पाठीवरचे करूयात काही. काल पाठीवरचे केले, आज पोटावरचे करूयात. पोटावरती झोपायचं. कपाळ किंवा हनुवटी जमिनीवरती टेकवायचा प्रयत्न तुम्हाला जे शक्य आहे ते. दोन्ही हात पाठीमागे घ्यायचे. हाताची तळवे आकाशाच्या दिशेला. एक एक पाय वरती उचलावा शलभ आसन मध्ये या प्रकारे. 1 2 3 4 5. आता डावा पाय उचलणार आहोत.
कमीत कमी डावा पाय हा उजव्या पायाच्या 2 इंच तरी पाठीमागे गेला पाहिजे, एवढा त्याला स्ट्रेच करायचं खाली आणि मन वरती उचलायचं. 1 2 3 4 5. सावकाश खाली. उजवा पाय 5 वेळा मूवमेंट करणार आहोत खाली वर. 1 2 3 4 5. डाव्या पायाची 1 2 3 4 5. दोन्ही हात थाईच खाली घ्यायचे. ज्यांना सपोर्ट हवा त्यांना सपोर्ट नाही लागत त्यांनी नाही घेतली तरी चालेल. या प्रकारे वरती उचलायचे. जेवढं शक्य तेवढंच पाय वरती उचला, नो प्रॉब्लेम. 5 वेळा मूवमेंट करणार. 2 3 4 5. 5 ला होल्ड करूयात. गुडघे ताठ. 1 2 3 4 5. सावकाश खाली. आता दोन्ही हात पाठीवर इंटरलॉक करायचे. या प्रकारे शोल्डर रोल करून शोल्डर ब्लेड इन करायचे. श्वास घे तू वर. बटक्स टाईट. पाय जोडलेले दोन्ही. मान वरती बघायचे. रिलॅक्स. शोल्डर रिलॅक्स. परत 5 वेळा मूवमेंट करूयात. 1 2 3 4 5. रिलॅक्स. दोन्ही हात चेस्टच्या लाईन मध्ये घेऊन यायचे आणि विदाउट सपोर्टचं वरती उचलायचं नाभीपर्यंतचा पॉश्चर किंवा श्वास घेत वर. 1 2 3 4 5. सावकाश खाली. दोन्ही हात डोक्याच्या पाठीमागे. श्वास घेत वर. 1 2 3 4 5. रिलॅक्स. आता करणार आहोत भुजंगासन. दोन्ही हात कानाच्या दिशेत. श्वास घेत पूर्ण हात सरळ करायचे. वरती बघायचं जास्तीत जास्त. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश खाली. कपाळ जमिनीवर टेकवायचे. एक एक पाय फोल्ड करून सीट जवळ आणायचं. जास्तीत जास्त सीट जवळ घेऊन यायचं. पायाची बोटे वरच्या बाजूला सरळ करायचे. दुसऱ्या पायाने सेम. हे इझी आहे. 2 3 4 5. ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनी दोन्ही पाय जोडायचे नाहीत. अदरवाईज दोन्ही पाय जोडून घ्यायचे चांगले आणि या प्रकारे पाय जास्तीत जास्त जवळ आणायचे. रोज सकाळी तुम्ही बेडवरती झोपल्या पण हे करू शकतात. 5 वेळा 10 वेळा तुमच्याकडून जितका वेळ होईल तितका वेळा करायचा प्रयत्न करायचा. गुडघ्यांसाठी पण खूप चांगलं आहे आणि थाईची चरबी कमी होण्यासाठी पण मदत होते. जेव्हा कधी तुम्ही फ्री असाल त्या टाइमला बेडवरती हे केलं तरी चालेल. 8 9 10. रिलॅक्स. पाठीवरती झोपून विश्रांती घेऊया. पाठीवर झोपायचंय. शव आसन मध्ये जायचं.